इथं माझं काय चालू आहे हे माझं मलाच माहीत नाही आहे. तुम्हाला कळलं तर तुम्ही पण मला सांगा. तर मागच्या व्हिडिओत मी सांगितलेलं की आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. तर गगनबावड्याच्या पाठीमागे आम्ही एका घाटात थांबलेलो. जाताना आणि येताना सगळ्यात जास्त खरेदी केलेली गोष्ट म्हणजे बिसलरीच्या बाटल्या आणि घाटापाशी येईपर्यंत आमचं पाणी पण पूर्ण संपलेलं. तहान पण खूप लागलेली. पण रस्त्याला कुठे पाणी दिसलं नाही म्हणून आम्ही एका झाडाखाली शेतात थांबलो रेस्ट घेण्यासाठी. टू व्हीलरचा एवढा जास्त प्रवास केल्यामुळे पाय तर खूप जास्त सुजलेले. त्यामुळे आता खरंच विश्रांतीची गरज होती. म्हणून आम्ही ठरवलं की पुढे गेल्यानंतर कोल्हापुरात रूम घ्यायची आणि राहायचं. माझं असं म्हणणं होतं की हा हत्ती ग्रास आहे आणि माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की हा ऊस आहे. आता तुम्ही कमेंट करून सांगा की नक्की काय आहे. प्रवासाचा खूप वैताग आलता म्हणून कधी एकदा रूमवर पोचतोय असं झालं. तर फायनली रूमवर पोचलो आणि हा जो समोर दिसतोय तो रंकाळा आहे असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं. परंतु माझं म्हणणं असं होतं की हो तो रंकाळाच आहे आणि तो रंकाळाच होता. तर आजच्यापुरतं एवढंच. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात लाजू नका आणि पुढचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.